आणि त्या सुंदर स्त्रिया अतिशय आकर्षक त्यावेळेला दिसतात आणि म्हणून त्या तरुण वयातल्या मुलांना सुद्धा जास्त आवडतात. कारण त्यांचा बांधा, सुडौल बांधा आपण जो म्हणतो ना, गोलाई असते प्रत्येक अवयवांना, अगदी बुब्स पासून ते कमरेपासून त्या नितंबापर्यंत ते सगळेच अवयव असे सुंदर आकर्षक दिसायला लागतात. कधीतरी या वयोगटात सुद्धा त्यांना प्रेमात पडायची सुद्धा इच्छा होते, की कोणीतरी पुरुष एखादा बाहेरचा मित्र म्हणून तो अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे, त्या प्रेमातही पडतात. प्रेमात पडल्यानंतर पुन्हा नव्याने छान राहायला किंवा दिसायला लागतात. कारण ती एक प्रकारचा तो ग्लो येत असतो ना त्यांच्या चेहऱ्यावर या सगळ्या आनंदाचा. म्हणजे प्रेमाने ग्लो येतं असं नाही, तर चांगले हॉर्मोन्स तयार झाल्यामुळे, आनंदी त्या राहिल्यामुळे चांगले हॉर्मोन्स रेडी होतात आणि चांगले हॉर्मोन्स तयार झाल्यामुळे त्या अतिशय सुंदर दिसायला लागतात. सो त्या वयात पुन्हा ते सौंदर्य नव्याने त्यांना प्राप्त होतं. फक्त त्या सौंदर्याचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे. सो हा जो पिरियड आहे हा अतिशय सुखद असतो जास्त स्त्रियांसाठी, असा हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. नमस्ते, मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. सो लैंगिकतेवर अनेक व्हिडिओ करून बोलत असता असता असा एक प्रश्न आलाय समोर, की स्त्रीला कुठल्या वयात लैंगिक इच्छा जास्त असते, असा एक प्रश्न आलेला आहे. आणि मला जे माहिती आहे किंवा माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सुद्धा मी असं म्हणेन, त्यावरूनच मी हे बोलणार आहे. कदाचित जे माझं स्टेटमेंट असेल ते थोडं 19-20 होऊ शकतं. कारण का, परत हेच आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती तशा हिशोबाने, पण एक सर्वसामान्य साधारण कुठल्या वयाला तिची लैंगिकतेची इच्छा जास्त असेल असं मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगते. तो वयोगट कुठला असेल आणि का, तर माझ्या हिशोबाने तो वयोगट 35 ते 50 हा आहे. त्याचं कारण काय, तर त्या वयोगटात स्त्रियांची मुलं जी आहेत ती मोठी झालेली असतात. मुलं स्वतंत्रपणे कामाला लागलेली असतात, कोणी कॉलेजला, कोणी नोकरीला. त्यांचा मित्रपरिवार असतो, त्यांचा आणखी काहीतरी ॲक्टिव्हिटीज असतात, त्याच्यात ते बिझी होतात. आणि ही जी मुलांना शाळेत नेऊन सोडायची, आणण्याची, त्यांच्या क्लासेसला नेऊन सोडण्याची, आणण्याची, त्यांना खाऊ भरवायची, खाऊ घालायची, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या असतात ह्याच्यातून स्त्रिया मोकळ्या झालेल्या असतात. मग त्या मोकळ्या जेव्हा होतात या सगळ्या जबाबदारीतून, तेव्हा त्या आपल्या स्वतःला वेळ देतात, स्वतःच्या शरीराकडे पाहायला लागतात. मग कुठेतरी व्यायामाची गरज भासतीये का, अमुक एक पोट सुटलंय का, कंबर सुटलीये का, तर मग त्याच्याकडे त्या पाहून मग जिम असेल, योगा असेल, वॉक असेल, या दृष्टीने पाहायला लागतात. मग पार्लरला जाऊन थोडे पांढरे कुठे केस दिसायला लागलेत, मग ते केसांना रंग देणं असेल, हे करायला लागतात. मग फेशियल करा किंवा अजून काही नवीन नवीन ट्रीटमेंट्स असतील त्यांच्या ऐपतीनुसार, आर्थिक ऐपतीनुसार त्या करायला लागतात आणि सुंदर दिसण्याचा प्रयत्न करायला लागतात. जेव्हा बाह्य सौंदर्य वाढायला लागतं त्यावेळेला ऑटोमॅटिक आरशात बघितल्यानंतर कुठला तरी त्या वयोगटातला अलीकडचा पलीकडचा पुरुष जेव्हा संपर्कात येतो, मित्र म्हणून असेल, कोणी हितचिंतक म्हणून असेल, आणि जेव्हा तो तिचे फोटो पाहतो किंवा तिला भेटल्यानंतर सांगायला लागतो की अगं तू पूर्वीपेक्षा ना आता छान दिसतेस, राहतेस पण छान, खूप सुंदर फिगर मेंटेन केले, स्वतःला छान मेंटेन केलंय, तेव्हा ती मग अजून आरशात स्वतःला बघते, न्याहाळते आणि म्हणते की खरंच की मी पूर्वीपेक्षा छान दिसायला लागले, आता माझ्याकडे वेळही भरपूर आहे, मग आता मला स्वतःवर काम करायचंय, मला राहिलेल्या माझ्या इच्छा ज्या सगळ्या आहेत त्या आता पूर्ण करायच्या आहेत. मग त्या इच्छा काय असू शकतात, तर खूप आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लैंगिकतेची इच्छा. मुलं लहान असताना रात्री त्या नीट ती झोपत नाहीत, पिरपिर करत असतात, त्यांची आजारपणं असतात, घरात सासू सासरे असतील त्यांची आजारपणं असतात, मग घरातली मुलांसाठी राबणं, डबे बनवणं, सकाळी उठून झोप नीट होत नाही, अशी सगळी कामं जी असतात ती सगळी आता बाजूला झालेली असतात बऱ्यापैकी, त्यातली 50-60%. आणि मग लैंगिकतेबाबतच्या इच्छा त्यांच्या ज्या राहिलेल्या असतात तेव्हा पूर्ण करता आलेल्या नसतील, मग आता छान काहीतरी एखादा सॅटिन गाऊन घेऊन यावा विकत जाऊन आणि मग नवऱ्याबरोबर रोमांस करावा किंवा एखाद्या मित्राबरोबर छान रोमांस करावा किंवा अशा टाईपचा त्यांचा मूड असू शकतो. किंवा छान 1-2-4 साड्या जाव्या बाहेर, ड्रेस जावे वेस्टर्न एखादे छान, आता मी स्लिम ट्रिम झाले, सुंदर दिसते, ते मग विकत घ्यावेत, ते घेऊन यावं, त्याच्यावर छान रील्स बनवावी, बाहेर सोशल मीडियावर शेअर करावी, त्याच्यातून लोकांचे वा सुंदर ब्युटिफुल या कमेंट्स असतात त्याच्यातूनही त्या खुलतात. हा जो सगळा प्रकार आहे हा त्यांचा आनंदी राहणं
इथे येतो, कारण ह्या सगळ्या गोष्टीतून त्या स्वतःला आनंदी राहायला शिकतात किंवा आधीचा आनंद मिळत नसतो तो आता मिळवायचा प्रयत्न करतात आणि आनंदी राहत असताना चांगले हॉर्मोन्स त्यांच्या शरीरात तयार होतात. चांगले हॉर्मोन्स आपोआप डेव्हलप झाले की लैंगिकतेशी रिलेटेड असणारे जे हॉर्मोन्स आहे तेही चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होतात आणि मग वजायनाला वेटनेस येणं, लैंगिकतेची इच्छा पुन्हा नव्याने त्यांना त्या वयोगटात 35 ते 50 वयोगटात निर्माण व्हायला लागते. 50च्या आसपास काय व्हायला लागतं, पुन्हा ही परिस्थिती आधीच्या परिस्थितीसारखी उलटी व्हायला लागते. कारण का, तर मेनोपॉजचा पिरियड असतो तो मेनोपॉझल चेंजेसमुळे, हॉर्मोन चेंजेसमुळे पुन्हा वजायनाला ड्रायनेस येणं असेल, काही जणांचं वजन वाढतं, त्या शरीराकडे पुन्हा बेडोल दिसायला लागतात, त्या दुर्लक्ष करायला लागतात, काहीतरी दुखणं उद्भवतं, काहीतरी सतत दुखत असतं म्हणून तो व्यायाम थांबला जातो. ह्या सगळ्या गोष्टीतून मेनोपॉझल चेंजेसमुळे त्या पुन्हा पहिल्यासारख्या पूर्ववत मग यायला लागतात आणि मग ते सगळंच ढासळत जातं. ती मानसिक स्थिती पण ढासळायला लागते. सगळ्यात आधी मानसिक स्थिती ढासळते आणि मग त्याच्यातून शारीरिक स्थिती ढासळायला लागते. सो येणारे आजारपण, अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टी तिथून ते जाणवायला लागतं की अरे हे सगळं पुन्हा. पण जो मधला काळ आहे तो त्या लैंगिकता जी त्यांची उफाळून येते त्या काळात, तो पिरियड हा साधारण 35 ते 50 हा वयोगट आहे. अर्थात पुन्हा हेच सांगेन, व्यक्ती वेगळ्या, आवड वेगळी, त्याच्यामुळे 50 नंतर 60 65 मध्ये सुद्धा स्त्रिया लैंगिकतेचा चांगला आनंद उत्तम पद्धतीने घेऊ शकतात आणि त्याच्या आधी सुद्धा 35च्या आधी सुद्धा हा काळ जरी मी तुम्हाला सांगितला असता तर त्याच्या आधी सुद्धा काही स्त्रियांना तो आनंद घ्यायला जमतो. पण जास्त प्रमाणात जर असेल तर ते हे असतं आणि त्या सुंदर स्त्रिया अतिशय आकर्षक त्यावेळेला दिसतात आणि म्हणून त्या तरुण वयातल्या मुलांना सुद्धा जास्त आवडतात. कारण त्यांचा बांधा, सुडौल बांधा आपण जो म्हणतो ना, गोलाई असते प्रत्येक अवयवांना, अगदी बुब्स पासून ते कमरेपासून ते नितंबापर्यंत ते सगळेच अवयव असे सुंदर आकर्षक दिसायला लागतात. आणि त्यावेळेला मग कधी बऱ्याचदा असं होतं की त्या मुली जर खेड्यात वाढलेल्या असतील, लहानाच्या मोठ्या झालेल्या असतील, तर मग त्यांना असे वेस्टर्न कपडे वगैरे घालायला मिळालेले नसतात. मग एकदा सुंदर शरीर झालं की त्या वेस्टर्न क्लोथ्स ट्राय करायला लागतात, वेस्टर्नाइज कल्चर थोडंसं आपल्यात आणायला सुरुवात करायला लागतात किंवा कधी कधी साडी थोडी बेंबीच्या खाली नेसणं असेल आणि मग तशा पद्धतीने स्वतःवर प्रेम करणं असेल त्या करायला लागतात. कधीतरी या वयोगटात सुद्धा त्यांना प्रेमात पडायची सुद्धा इच्छा होते की कोणीतरी पुरुष एखादा बाहेरचा मित्र म्हणून तो अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे, त्या प्रेमातही पडतात. प्रेमात पडल्यानंतर पुन्हा नव्याने छान राहायला किंवा दिसायला लागतात. कारण ती एक प्रकारचा तो ग्लो येत असतो ना त्यांच्या चेहऱ्यावर या सगळ्या आनंदाचा. म्हणजे प्रेमाने ग्लो येतं असं नाही, तर चांगले हॉर्मोन्स तयार झाल्यामुळे, आनंदी त्या राहिल्यामुळे चांगले हॉर्मोन्स रेडी होतात आणि चांगले हॉर्मोन्स तयार झाल्यामुळे त्या अतिशय सुंदर दिसायला लागतात. सो त्या वयात पुन्हा ते सौंदर्य नव्याने त्यांना प्राप्त होतं. फक्त त्या सौंदर्याचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे. सो हा जो पिरियड आहे हा अतिशय सुखद असतो जास्त स्त्रियांसाठी, असा हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. अर्थात जरी पुढचा पिरियड असेल 50 60 65, सो तेव्हा सुद्धा मेनोपॉज नंतरही स्त्री उत्तम प्रकारे सेक्स करू शकते. लैंगिकतेचाच आनंद नाही घेऊ शकत तर ती बाहेरही हिंडायला फिरायला जाणं, पार्टीजनं जाणं, सुंदर दिसायचा प्रयत्न करणं, अर्थातच नैसर्गिक सुरकुत्या येणं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोणालाही चुकल्या नाहीत. ती कितीही अगदी सौंदर्यवती जरी कोणी असली तरीही जे नैसर्गिक दृष्ट्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या ऍक्सेप्ट करून त्याच्यात सौंदर्य सुद्धा आपल्याला पाहता यायला हवं. कारण ते सुद्धा 50 60 65 70च्या स्त्रिया सुद्धा अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. म्हणजे एखादी आजी सुद्धा इतकी सुंदर दिसू शकते अशी अनेक उदाहरणं. माझ्या सोसायटीतली एक लेडी आहे, माझ्या आईच्या वयाची 78 आहे, माझी आई तर 77च आहे. एवढासा असा बॉयकट, आणि मी 25 वर्ष गेली त्यांना पाहते, आमच्या सोसायटीत राहतात आणि मी त्यांना ताई या नावानेच हाक मारते. तर अतिशय सुंदर आजही त्यांची त्वचा आहे. 78व्या वर्षी सुद्धा सुरकुत्या नाहीत. ही नैसर्गिक देणगी आहे का त्या आनंदी छान राहतात म्हणून आहे का त्यांची आई वडील जेनेटिक म्हणजे त्यातून आलेला आहे का काय माहित नाही. पण 78 वर्षाची स्त्री सुद्धा अतिशय सुंदर आणि मस्त, जसे मी वन पीसेस वगैरे घालते तशा त्या घालून मित्रमैत्रिणींबरोबर पार्टी वगैरे आजही करतात. अर्थात याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक आरोग्य.
हे जर उत्तम असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा उत्तम पद्धतीने कॅरी करू शकतो. त्यामुळे याला वयाची आणि कशाची मर्यादाच नाही कुठल्याच गोष्टीला, लैंगिकतेलाही नाही आणि तुमच्या नटण्या थटण्याला मुरडण्याला लाजण्याला सुद्धा वयाची अट नाही. कुठल्याही वयात तुम्ही कुठल्याही प्रकारचा आनंद हा आपण घेऊच शकतो. सो या वयोगटातल्या स्त्रिया जर असतील तर त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तुमची मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या विश्वात रमू दे आणि तुमचं विश्व जे आहे, जे काही तुमच्या काही स्वप्न असतील, जी राहिलेली असतील गोष्टी, त्या तुम्ही आता आनंद जरूर घेऊ शकता. तो घ्या. कारण आपला जन्म जो आहे, भगवंताने आपल्याला निसर्गाने जे निर्माण दिलं, इतकं सुंदर सगळी सृष्टी निर्माण केली, फिरण्याचा, हिंडण्याचा, छान खाण्याचा असेल, सो सगळा आनंद. आणि जर खरंच एखाद्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर खूप साऱ्या सर्जरीज आणि हे ते असं भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे. सो त्याचे जर साईड इफेक्ट्स काही नसतील तर ते सुद्धा थोड्याफार प्रमाणात करायला हरकत नाही. मग कलर करणं असेल, हेअर कलर असेल किंवा पार्लरला जाणं असेल, सो जरूर आनंद घ्या आणि मस्त मजेत राहा माझ्यासारख्या अगदी. आणि जर नैसर्गिकपणे जास्त छान राहता आलं तर त्याचा आनंद जास्त बराच काळ टिकतो. कुठलीही सर्जरी न करता, कुठलंही काही न करता, जिमिंग न करता सुद्धा जर तुम्ही चालणं किंवा योगा असं जर काही केलं तर त्याच्यातून तुमचं स्वास्थ्य अजून चांगलं राहतं, असा माझा पर्सनल अनुभव आहे. मी कधी जिमला जात नाही, गेलेही नाही आणि जाणारही नाही. सो मनापासून पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा मी एका छान असा नवीन काहीतरी विषय घेऊन येईनच तुमच्यासाठी. तेव्हा भेटूयास. कमेंट्स जरूर करा, मेसेज करत राहा आणि चांगल्या कमेंट्स करा. थँक्यू.